नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनल MPSC वॉरियर्सवर. मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण करंट अफेअर्सचे काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स क्विज स्वरूपात पाहणार आहोत. 2023मधील या घडामोडी आपल्याला येणाऱ्या प्रत्येक एक्झामसाठी आवश्यक असतील. तर उशीर न करता सुरुवात करूयात. तत्पूर्वी एक महत्त्वाची विनंती, जर अजून आपण आपलं चॅनल MPSC वॉरियर्सला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. या चॅनलवर आपल्याला विविध प्रकारच्या करंट अफेअर्स आणि इतर विषयांच्या इम्पॉर्टंट्स व्हिडिओ लेक्चर्स पाहायला मिळतील. तर उशीर न करता सुरुवात करूया. पहिला प्रश्न, पहिली खेलो इंडिया पॅरा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? पर्याय दिले आहेत मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि कोलकाता. तर खेलो इंडिया स्पर्धा ही काही वर्षांपूर्वी सुरू झालेली आपण पाहिली आहेत. मात्र त्यातील दिव्यांग कॅन्डिडेट्ससाठी ही पॅरा स्पर्धा सुरू करण्यात आलेली आहे आणि ती आयोजित करण्यात आली होती दिल्लीमध्ये. तर यावर्षी पहिल्यांदाच अशी पॅराऑलिम्पिकच्या धर्तीवर ही स्पर्धा सुरू करण्यात आलेली आहे. लोगो पाहू शकतात आपण. 10 ते 17 डिसेंबरमध्ये ही कंडक्ट करण्यात आली होती दिल्ली येथे. पुढचा प्रश्न, कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? पर्याय दिले आहेत 17 डिसेंबर, 18 डिसेंबर, 19 डिसेंबर की 20 डिसेंबर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 20 डिसेंबर. डिसेंबर महिना हा महत्त्वपूर्ण आहे. 10 डिसेंबरला आपण मानवी अधिकार दिवस साजरा करतो आणि मानवी एकता दिवस हा 20 डिसेंबर असतो. तर पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्राने 2024 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहेत? पर्याय दिले आहेत इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलाइड्स म्हणजे उंटांच्या प्रजातीतील प्राण्यांसाठी, तसंच इंटरनॅशनल इयर ऑफ व्हेजिटेबल्स, इंटरनॅशनल इयर ऑफ राईस आणि इंटरनॅशनल इयर ऑफ टायगर्स. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंटरनॅशनल इयर ऑफ कॅमेलाइड्स म्हणजे उंटवर्गीय जे प्राणी असतील त्यांच्यासाठी हे 2024 हे वर्ष संयुक्त राष्ट्राने घोषित केले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात करोनाचा नवीन विषाणू J1 चा पहिला रुग्ण आढळला आहे? पर्याय दिले आहेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सिंधुदुर्ग. साहजिक भारतात गोव्यात याचा रुग्ण पहिल्यांदा आढळून आला आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात त्याचा रुग्ण आढळणे साहजिक होते. पुढचा प्रश्न, अर्जुन पुरस्कारांसंबंधित. भारत सरकारच्या वतीने यावर्षी एकूण किती जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? पर्याय दिले आहेत 20, 22, 24 की 26. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 26. 26 जणांना 2023मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न 2023 हा कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय दिले आहेत सानिया मिर्झा, सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी. पर्याय क्रमांक सी, सायना नेहवाल आणि पर्याय क्रमांक डी, रोहित शर्मा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी बॅडमिंटनचे ही आपली भारताच्या बॅडमिंटनमधील दुहेरी जोडी आहे आणि यावर्षी यांनी खूप उत्तम कामगिरी केली होती, त्यामुळे त्यांना खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, 2023 या वर्षीचा मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय दिले आहेत कृष्णात खोत, राजीव तांबे, अशोक लोमटे, अनुराधा पाटील. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कृष्णात खोत. यांच्या रिंगाण या कादंबरीसाठी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, 2023मध्ये देशांतर्गत पर्यटकांनी कोणत्या तीर्थक्षेत्राला सर्वाधिक पसंती दिली आहे? पर्याय दिले आहेत वाराणसी, जगन्नाथपुरी, शिर्डी की तिरुपती बालाजी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जगन्नाथपुरी. तर हे कृष्ण मंदिर असल्यामुळे फेमस आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर प्रभाकर मांडे यांचे नुकतेच निधन झाले, त्यांना भारत सरकारच्या वतीने कोणत्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते? हा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सरळ सेवेमध्ये नक्कीच विचारले जातात. प्रख्यात व्यक्तींचे कार्यक्षेत्र अथवा त्यांना मिळालेले पुरस्कार यांवर नेहमीच प्रश्न येत असतात, त्यामुळे हे महत्त्वपूर्ण आहे. पर्याय दिले आहेत पद्मविभूषण, पद्मश्री, पद्मभूषण की साहित्य अकादमी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पद्मश्री. पुढचा प्रश्न, नुकतेच भारतीय दंड संहितेतील 511 कलमांऐवजी नवीन कायद्यानुसार आता किती कलमे करण्यात आली आहेत? पर्याय दिले आहेत 344, 358, 355 की 360.
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 358. नवीन IPCमध्ये कलम असतील 358. पुढचा प्रश्न, भारतात कोणता दिवस हा राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? पर्याय दिले आहेत 20 डिसेंबर, 22 डिसेंबर, 23 डिसेंबर की 24 डिसेंबर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 22 डिसेंबर. आणि आपल्याला माहीत असायला हवं की प्रख्यात गणितज्ञ रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त आपण 22 डिसेंबर हा राष्ट्रीय गणित दिवस साजरा करतो. त्यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर व्ही मोहिनी गिरी यांचे निधन झाले त्या कोणत्या आयोगाच्या माजी अध्यक्षा होत्या? पर्याय दिले आहेत राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग की वित्त आयोग. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ही राष्ट्रीय महिला आयोग. त्या महिला आयोगाच्या सदस्य होत्या 95 ते 98च्या या काळात. तर जयंती पटनायक ह्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या आणि त्यानंतर आपल्या मोहिनी गिरी या अध्यक्ष होत्या. त्यांना 2007मध्ये समाजसेवेसाठी पद्मभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पुढील प्रश्न, NCERT तर्फे यावर्षीचे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन कोठे आयोजित करण्यात आले आहे? पर्याय दिले आहे मुंबई, दिल्ली, पुणे, ठाणे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पुणे. पुणे येथे NCERTने हे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन भरवले आहेत. लोगो पाहू शकतात, त्यात पुण्याचा उल्लेख नसून महाराष्ट्राचा उल्लेख आहे. मात्र ते आयोजन पुणे येथे करण्यात आले होते. 50वे राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन होते 2023मध्ये. IUCNच्या अहवालानुसार जगातील किती हजार जैविक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत? म्हणजेच जे रेड लिस्ट आणि ग्रीन लिस्ट IUCN जाहीर करतं त्यानुसार किती प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत? तर पर्याय दिले आहेत 5,000, 2,000, 4,000 की 3,000. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 3,000 प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत. पुढचा प्रश्न, देशातील पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची निर्मिती कोठे करण्यात आली आहे? पर्याय दिले आहेत पुणे, दिल्ली, बारामती आणि बंगलोर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बारामती. बारामती येथे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स निर्माण करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, लष्कर प्रमुख यांच्याशी निगडीत, भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे कोणते आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे? 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी, 7 स्टार्स ऑफ डेस्टिनी, 3 स्टार्स ऑफ डेस्टिनी, 5 स्टार्स ऑफ डेस्टिनी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. हे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे आत्मचरित्र होते. लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशाच्या संघाविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला आहे? पर्याय दिले आहेत पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड की इंग्लंड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंग्लंड. इंग्लंड या संघाविरुद्ध भारतीय महिला संघाने हा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. तर आज आपण इथेच थांबूया. नवीन प्रश्न घेऊन लवकरच भेट होईल. धन्यवाद.